प्रोटीन्स म्हणजे काय आहेत? अमायनो ऍसिड्स आहेत, जे आपल्या शरीरामधले जे छोटे छोटे सेल्स आहेत किंवा ऑर्गन्स आहेत, हे प्रोटीन पासून बनलेले असतात. त्याच्यामध्ये इसेन्शियल अमायनो ऍसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असतात. जास्त मी डीप मध्ये जाणार नाहीये, परंतु हे जे अमायनो ऍसिड्स आहेत साधारणतः एक 20 अमायनो ऍसिड्स असतात, जे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज मधून सुद्धा मिळतात. ओके, आता व्हेज मध्ये कशामध्ये आहेत तर डाळ आहे, धान्य आहे, कडधान्य आहेत किंवा नट्स, बिया किंवा दुधाचे पदार्थ, पनीर, दही, ताक वगैरे आहे ते, किंवा जे वे प्रोटीन आहे ते. ओके, नॉनव्हेज मध्ये चिकन, मासे, अंडे आणि मटन याच्यामध्ये हे सर्व अमायनो ऍसिड्स मिळतात. मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की ज्या वेळेला तुम्ही कोणतंही जेवण खाता ना, त्यावेळेला जे भात आणि चपातीची जी क्वांटिटी आहे ना, हे कमी ठेवा आणि भाज्या भरपूर ठेवा. म्हणजे मी पर्टिक्युलर सांगेन, जे व्हेज लोक आहेत त्यांनी काय करायचं आहे की ज्या वेळेला ते कडधान्य किंवा डाळी अशा गोष्टी खातात त्यावेळेला त्याची क्वांटिटी ही मोठ्या प्रमाणात ठेवा. आता भात आणि चपाती याचं प्रमाण कमी ठेवून जर तुम्ही डाळीचं किंवा कडधान्याचं प्रमाण जर तुम्ही चांगलं ठेवलं तर तुम्हाला वेगवेगळे प्रोटीन्स किंवा अमायनो ऍसिड्स हे चांगल्या पद्धतीने जातील आणि रिकव्हरीसाठी तुम्हाला चांगलं आहे. ओके, त्यामुळे मील ज्या वेळेला करता, ज्यावेळेला तुमच्या ताटामध्ये बघितल्यानंतर तुम्हाला धान्य किंवा कडधान्याचे जो बाउल आहे हा मोठा दिसला पाहिजे आणि चपाती आणि भाताचं प्रमाण कमी ठेवा, कारण या कडधान्यामध्ये किंवा धान्यामध्ये, डाळीमध्ये सुद्धा ऑलरेडी कार्बोहायड्रेटचं प्रमाण असतं आणि एक्स्ट्रा जर तुम्ही तुमच्या भातातून जास्त प्रमाणात किंवा चपातीतून घेतलं तुम्ही कार्बोहायड्रेट, तर त्याचं फॅटमध्ये रूपांतर होऊ शकतं.